नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात? आज आपल्याला आहे द्राक्ष बागेमध्ये एक शेवटचा टप्पा म्हणजे फुगवणीच्या टप्प्यामध्ये आपण आज आलेला आहे. फुगवणीचा टप्पा म्हणजे 60 ते 70 दिवसाच्या मध्ये आहे ना, आपल्याला द्राक्ष बागेमध्ये आपल्याला फुगवणीसाठी काम करावे लागते. यामध्ये आपल्याला 3 मुद्द्यांवर गोष्ट लक्ष केंद्रित करणे गरजेचे पडते. यामध्ये पहिली गोष्ट पाणी नियोजन, दुसरी गोष्ट खत नियोजन, तिसरी गोष्ट फवारणी नियोजन. या 3 गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये आपल्याला जर आता फवारणीचं जर बोललं तर आपल्याला या ठिकाणी थोडीफार जैविक औषधे किंवा जास्त हाय बुरशीनाशक हाय क्वालिटी जड बुरशीनाशक नाही याची फवारणी थोडीशी टाळता येते की याच्याकडे लक्ष द्या. गरजेनुसार त्याची फवारणी करणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी जड बुरशीनाशक फवारणी केल्यानंतर आपल्याला द्राक्ष बागेमध्ये जे आहेत ना माल थोडासा थांबलेला असा दिसून येतो. याच काळात आपल्याला जमिनीतून 0050 किंवा 13045 किंवा कॅल्शियम नायट्रेटची ड्रिपमधून इरिगेशन चालू ठेवावे. कॅल्शियम नायट्रेट इथे बंद करू नये 10 दिवस. तर याच काळात आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन याची फवारणी देखील करणे गरजेचे आहे. कारण की यावेळेला आपल्याला मनी तडकू नयेत, मनी याचे जे क्रॅकिंग होऊ नयेत यासाठी याचा वापर करणे खूप फायदेशीर ठरते. त्याचबरोबर आपल्याला जमिनीतून मुळी कार्यरत करणे हे त्याच वेळेला गरजेचे आहे. कारण मुळी जर आपली चालू असेल तर चांगल्या प्रकारे फरक पडतो. या काळात आपण होमिक ॲसिड किंवा यावेळेला बॅक्टेरियल म्हणजे रायझोबियम किंवा मायक्रोरायझा ज्या कोणत्या कंपनीची मिळेल ते ड्रिपमधून सोडून घ्यावेत. म्हणजे 10 दिवसाच्या स्प्रेडमधून कंटिन्यू आपल्याला मुळीवर लक्ष ठेवता येईल याचं नियोजन करावे. त्याचबरोबर आपल्याला मुळीचे नियोजन झाल्यानंतर आपल्या बागेमध्ये या काळात आपल्याला थोडेफार प्रमाणात मुळीवर लक्ष ठेवणे, पाणी नियोजन आणि याच काळात आपण थोडेसे फ्लड इरिगेशन देखील करू शकतो. म्हणजे जमिनीतून पाण्याचं जे आहेत ना ते पाणी आपल्याला डायरेक्ट मधून सोडून देऊ शकतो. म्हणजे दोन्ही साठ्यांच्या मधून इथून जर फ्लड इरिगेशन जर केले तर आपल्याला बऱ्यापैकी चांगला त्याचा देखील फरक पडलेला दिसून येईल. तर याच काळात अतिरिक्त खर्च न करता आपल्याला जेवढे गरजेचं आहे त्यानुसार आपल्याला वापर करून फायद्याचे ठरेल. तर तुमच्याही बागेत जर काही प्रॉब्लेम असेल, काही नियोजन असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड फॉलो. धन्यवाद.